रूपा रूपा काय झालं बाई वरडायला? अगं तुला ऐकायलाच येत नाही ना. अहो दळण करत होते मी. बया कधी गाणी ऐकत बसती, कधी दळण करत बसती. ते जाऊ दे, मरू दे. तुझ्याकडे एखादी गॅसची टाकी भरलेली का? गॅसची टाकी? तुम्हाला माहिती ना माझ्याकडे एकच गॅसची टाकी आहे. माझ्या नवऱ्याला म्हणलं होतं की 2 गॅसच्या टाक्या आणा, पण कशाला, आपण दोघच, काय गरज आहे, आणि घेतली ना. अगं पण मग कसं आहे, तुला चूल बिल मांडता येते, तसं माझ्या इथे चूल मला मांडता येत नाही ना. मग तुम्हाला चूल मांडा येत नाही, माझ्याकडे गॅस काय अरे मला गॅस संपत आलाय, मला तुझी गॅसची टाकी पाहिजे. मग भरून आणा ना दुसरी, तुमच्याकडे 2-2 टाके आहेत. अगं दुसरी भरून आणायचं, तुला माहिती का आता ते न्यूज बघत नाही का तू? कसली न्यूज? अगं दळण करता करता टीव्हीला बटन दाबायचं, त्याच्यावर न्यूज बघायचं, मोबाईल मध्ये काहीतरी खेळू तर त्याच्यावर न्यूज बघायचं. अहो रिचार्ज संपलाय मोबाईलचा पण आणि टीव्हीचा पण. बाई संध्याकाळी माझ्या घरी ये, मी तुला माझी न्यूज दाखवते. अगं ते युद्ध चालू आहे ना. कुठं? ते इराणचं वगैरे काहीतरी चालू आहे ना, त्याच्यामुळे गॅसच्या टाक्या येणं बंद झाल्यात. आता काय ते माहिती का, 28 दिवसातून एकच टाकी भेटणार आहे, आणि आपल्याकडे तर 45 दिवसात एक भेटणार आहे. अयो मग तुमचं अवघड झालं आता. माझा गॅस संपत आला ग, 1-2 दिवस जाईन. मी काय म्हणते ऐक ना, मला तुझी गॅसची टाकी दे ना, तू तरी चुलीवर स्वयंपाक करून घेशील. अहो तुम्ही म्हणायच्या आधी मीच तुम्हाला दिली असती, पण माझीच गॅस टाकी आता 2-3 दिवसात संपल. तुम्हाला देऊन काय करू मी? काय करावं तुम्ही गड्या? मोठी माणसं बाई, तुम्ही काय बी करचाल, आम्ही गोरगरिबाने कुणाच्या दारात जायचं? मला चूल पेटवत आली असती ना, तुझ्याकडे आली पण नसती मी. हाय का आता खरं बोललं तर काय आता ह्याला लागायची गरज आहे? आलात का? हा काय झालं? काय झालं तुम्हाला सांगितलं होतं का नाही मी काय? की आपल्या 2 गॅसच्या टाक्या घ्या म्हणून? त्यावेळेस मला काय म्हणलं तुम्ही? कशाला, आपण दोघंच आहे, आपल्याला एवढ्या टाक्या काय करायच्यात, एक बात झाली. मग बाद झाली नाही, का 4-4 घरात आणून काय थप्पी लावायची काय याची? अहो आता किती मोठा प्रॉब्लेम झालाय माहितीये का तुम्हाला? काय प्रॉब्लेम झाला? आता संपला गॅस, घेऊन येतो भाऊ लगेच. अहो ऐकून तर घ्या की, सुगंधताई आल्या होत्या काय गॅसची झालं? टाकी मागायला. आपल्याला एकच टाकीन, तिला काय टाकी लागायची? अहो त्या सांगत होत्या की ते इस्रायलचं आणि इराणची भांडणं चालले ती. मग त्यांचे भांडणं झाले, आपलं टाकीचं काय आलं याच्यात? काय पारे? अहो युद्ध चालू आहे, युद्ध. त्याच्यामुळं ना आपल्याला गॅस टाक्या नाही त्या मिळणार. टाक्या भेटणार नाही. हा अजून 1-2 महिन्यात आपली टंचाईतच होणार आहे. बरं तुम्ही सांगा, रोज मी चुलीवर स्वयंपाक करायचा का? त्याला काय होतंय, नाही भेटली टाकीचं काय आहे ना तुला सवय चुलीवर करायचं आपलं 1-2 महिने, काय होतंय त्याला? होय हा मी चुलीवरती तिथं डोळे घेते भाजून, आणि तुम्ही आयतं खा, पण गॅसची टाकी घेऊ नका. अडी अडचणीला उपयोगाला आली असती का नसती? पैसे असते तर आणली असती. तुम्ही साधा ना कदा भिकारीच आहे हो. तुम्हाला जेव्हा पैसे मागाल तेव्हा तसलंच आहे, पण निदान घरात जी वस्तू लागते ती तरी आणत जावा ना. हा मला काय माहिती ना, मला गॅसची टाकी पाहिजे ना अजून एक. गॅस संपल्यावरती मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही, नाही तर मग मला रोज हॉटेलचं आणून खायला घाला. भाकर खाऊ का जाऊ? भाकर खाऊ का जाऊ म्हणजे? मग केलेले धमकी देता काय मला? धमकी नाही देत, केलेली असली तर खातून मग जातो बाबा टाकी आणायला दुसरी. चला देते आयतं खायला. नको देऊ बाबा, उपकार करते मी, बघतो टाकी. मग राजी काय म्हणता डेपुटी? काय चाललंय? बऱ्याच दिवस मुक्काम केला गावात तुम्ही, हा केला मुक्काम. हाय की नाही? काय युद्धाचं लय अवघड होत चाललं राहू हा ना. दिवस. काय चालू? डेपुटी, हा तिकडे युद्ध चाललंय, मग आपल्या इकडं टाक्या भेटणार नाहीत का आता? कशा टाके? गॅसच्या टाक्या. कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं म्हणजे सगळीकडे बोपाटा झालाय, महाग झाल्यात आता गॅसच्या टाक्या. आलेला माहित झालं हो. हा सध्या काय ना डेपुटी, युद्धामुळे मला तर असं वाटतं आपल्याकडे इंधनाचा लय तुटवडा निर्माण होतो. हा ना राव, हे का नाही इराण इस्रायल यांच्याकडून आपल्याला तेल वगैरे आयात व्हायचं ना. हा. पण आता काय ते अवघड झालं, काय होईल तर हो बा. आता हे युद्धाचं लयच अशी बातमी पण वाचली होती राव का, काही दिवसात आहे ना हा. गॅसचा पण तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याकडे. म्हणजे टाक्या भेटणार नाहीत का काही दिवसांनी? शक्यता नाकारता येत नाही. आता म्हणतात गॅसचा तुटवडा जाणवण बरं का, पण अजून तर काय नाही. ते बुकिंगला वगैरे जरा वेळ लागतोय थोडा, बुकिंग होत नाहीत काही टाक्या. काय होईल तर हो. पण अवघड परिस्थिती आहे राव युद्धाची राव. हा ना, पण त्याच्यात पडसाद आता आता आपल्याला त्रास ना भारतीय लोकांना, आपला तर काय त्याच्यात तसा काही रोलही नाही भारताचा त्या युद्धात. पण ते इंधनाचा त्रास आपल्याला सगळा काय होतंय आता हे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या युद्धात लवकर थांबलं ना तर बरं होईल. नाहीतर मला तर काय आहे, वाटतंय तुम्हाला ना. सांगू का, दोन्ही देश मागे येतील येत, आणि त्याच्यामुळे त्याची झळ आपल्याला बसायला लागली आता, बसायला लागले, भारताला 100% बसायला लागली.
मला तर वाटतं आताच भरून घ्या डेपुटी तुम्ही 5-6 टाक्या करा. गेलाय ना भाऊ डिग्याला लावलाय मागाशी कच म्या गॅसची टाकी 5-6 नाही एक एकच भेटत 5-6 कोण द्यायला लागले पहिले. हा येडा आहे काय आता सगळ्या लोकांना ते भेटलं पाहिजे. तुझ्या घरात 5-6 कलेक्शन घ्यावे लागतील गॅस. त्याला गॅसची गरज नाही हो एवढी. त्याची बायको काय गॅसवर स्वयंपाक करतात आणि त्याच्याकडे चुलीचा दान का असतो. मग पारंपरिक पद्धतीने जेवण चालू करा करत. तुम्ही एकदम. तुम्हाला सांगू का आता हे गॅसचा जर तुटवडा आला ना लोकांना परत चुली पेटावं लागत्या. 100% खरं आहे. परत लोक म्हणते नाहीला चुलीवरचे पण तुम्हाला सांगू का त्या गॅसपेक्षा याच्यापेक्षा चुलीवरच्या भाकरीच एक बाहेर. डेपुटी आता मी 2-4 दिवसावर एक फोटो पाहिला होता, हा व्हायरल फोटो होता. एक गॅस विक्रेता कर्मचारी म्हणजे गॅसच्या टाक्यावरती निळ्या कपड्यावर लोक असतात का, हा मागे एलपीजीचं ते दिसतं त्याच्यावर लोगो, आणि तो चुलीच्या लाकडं सायकलवर घेऊन चालला. अरे बघून मला एवढं नाही, आता ते काय झालं गॅसवर लय जण काही करायला लागले. पण तुम्हाला सांगू का ह्या युद्धाचं सावट आहे ना जाणवणार आहे आपल्याला. तेल पेट्रोल डिझेल याचं तर भाव वाढतेनच असं मला वाटतंय बरं का. आणि याचा फटका सामान्य जनतेला होणारच आहे. आणि आता हे मला सांगा जर गॅस बंद झाला तर काय करायचं गृहिणींना. हा बरोबर आहे. हो आता किती काशी काय लाकडं किती भेटणार आहे जाळायला बी. आणि शहरासारख्या ठिकाणी लोकांनी काय करायचं. बरोबर आहे, हाल होणार शहरातल्या लोकांचे. सांगता येत नाही. चला जाऊ का मग मी. हा जा बाबा चला चला दाजी मी बी निघतो बुवा आता. जाऊ आपण. चला. ओ आजी त्याची टाकी भरायची नाही. आपण त्यानं भरून वाटत झाडात आले दाडे येणार रे. मी नाही जात घेऊ, मला लाज लय लोताला सांगायचं तुम्ही आज थांब तर भाऊला द्या पाठवून. बरोबर ते वाटत झाडात आले बरं का. काय डिगू संपली त्या गॅसची टाकी. हा ना बाबा बरं मग तेवढंच संपली. ऐका डेपुटीनं ना गॅसची टाकी दाढी बोलवलेली. खरंच आहे कुठं. वाटत झाडात आले 15-20 टाके बोलवलेले आहेत त्यांनी. मग आपल्या गावात आहे ना 15-20 रिकाम्या टाक्या ना तिथं नेऊन ठेवायच्या. वाटलं सर ना मी भरून देत तिथून. बरं ऐक ना चल लगेच धरू लाग मला घेऊन जाऊ आपण. हा चल. झालं का झाडून पारू बाई. हा झालं. तुम्ही केली का गॅसची सोय. गॅसची सोय तू टेन्शनच घेऊ नको पारे आता. हा तुला आहे ना जे पाणी तापायची पाणी तापव भाकरी थापव रात्रंदिवस गॅसवर बसव पण गॅस काय संपणार नाही. आख्या देशाचा गॅस संपन पण जाल्याच्या पारीचा गॅस संपणार नाही इथं. कस काय आज काय केलंय तुम्ही. कस काय म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं आराम के साथ गॅसवर बसायचं. अहो गॅसवर मी का बसू पण. हा अरे. गॅसवर काम कर म्हणा ना, भाकरी कर पाणी ठेवू. हा, तुला सांगू का हं. पण कुणाला सांगायचं नाही बरं का. अहो सांगा ना काय झालंय. काय तू टेन्शनच घेऊ नको काही होत नाही कुणाला माहित नाही अहो पडायची. पण हे करणं चुकीचं आहे. जसं संपली का तशी नेऊन फेकायची आणि दुसरी घेऊन यायची. तुला लक्ष ठेवायला तुला चवाच तवाच टाके घेऊन यायचे ना कशाला डोकं लावायचं उगाच. हो डेपुटी हा? भाऊ. हो अहो कुठं चाललं एवढं काय काय. अहो काय येणे डोक्याला वेगळाच सीन करून ठेवला. 10-15 टाक्या मी मागितल्या होत्या हा. आता गॅसच्या. हा गावात टाकी बी आल्या त्या टाक्या भरायला ठेवल्या येणे टाकी नेऊन ठेवली आणि 5-6 टाक्या लोकांच्या न्यायच्या राहिल्या होत्या. त्या टाक्याच गायब झाल्यात. याला म्हणतो तो लक्ष दे तिथं म्हणून. मग आता तुम्ही काय करायला लागले. आता काय करणार पोलीस कंप्लेंट करावं लागेल. 5-6 जण टाकी गेल्या. त्या सुगंधताईची टाकी गेली. त्या सदाभाऊच्या शेजारी होती आपल्या बाळूची टाकी गेली. आमची पण आहे त्याच्यात. आमची एक टाकी होती. याला लक्ष याला आहे ना संध्याकाळी तुला तो चहा माग फक्त तुला सांगतो मग तिला. आता मला काय माहित अरे मग ते थांबता येत नव्हतं का सगळे गॅसचे लोक बाकीचे घेऊन गेले. 6 टाक्या गायब झाल्यात बाकीच्या लोकांच्या. आणि तुम्हाला सांगू का आता केस तर आमच्याकडून तर होईनच या 6 जणांकडून आणि प्लस त्या भारत गॅसवाल्याकडून सगळं हे होईल. अयो म्हणजे एवढं अवघड. हा 2 कंप्लेंट होत्या ना आता. मग हे तर गॅसच्या टाक्या जर चोरायला लागले तुम्ही गावात जर लोकल बाकीच्या लोकांनी काय याच्यावर स्वयंपाक करायचा काय उन्हात. आणि मग त्याला कारवाई केल्यावर किती दिवसांनी मग ते सुटणार माणूस. शांतच येणार नाही. तुम्ही कमून कोर्ट खोललंय ते चट कोर्ट बघून घेईन चट जातीन खडी फोडायला. चला चल रे. आलो. आओ डिपुटी. ओ डिपुटी भाऊ काय थांबा होत ना. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. काय ते आमच्याकडनं एक चूक झाली. काय हो. ते तुम्ही जे आता कंप्लेंट करायला चाललाय हा. ना गॅस टाकीची हा ती माया नवऱ्यानंच लपवून ठेवल्या त्या काय कुठं आमच्या घराच्या पाठीमागं. काय वाटायला पाहिजे रोपात आहे तुम्हाला चांगले चांगले म्हणून तुम्ही चांगले असे पांगले. अहो चुकी आता त्यांची बी नाही आणि माझी बी नाही मग? पण ती नाही का युद्ध चालू हा. आहे. मग त्याच्यामुळं मी त्यांना लय बडबड केली की आमची एकच टाकी आहे ना. त्यांना म्हणलं 2 टाक्या घेतल्या असतं तर एवढं आपलं हाल झालं नसतं. त्यांना मी लय बडबड केली. मग ते म्हणले थांब मी तुझ्यासाठी टाकीच घेऊन येतो. मग ती
तसं केलं त्यांनी, टाक्या लपवून ठेवल्या. काय रुपाताई तुम्ही बी त्याला काय सांगत बसता आणि त्यांनी काय केलं बरं 6 टाक्या चोरल्यात 6 जणांची चुली तुम्ही बंद करत होते. मला सांगा आता जर पोलिसांना मी कंप्लेंट केली असती, पोलीस आले असते, कुत्र्यावाने ज्याला आणला असता, वरून केस झाली असती वेगळी. तुम्हाला समजत कसं नाही? नाही चुकलंच आमचं. अहो काय चुकलं म्हणता, इराणचं इकडे थांबन ना युद्ध. अहो पण आमचं खायचं वांद झालं असतं. अहो काय नाही, गॅस मागं पुढं होतो थोडा, आता हे जरा टंचाई निर्माण झाली थोडी, सारं शासन करतंय काही ना काही. शासन कसं सगळ्याचं हे करीन, थोडंफार होईल काही ना काही, लगेच हे नसतं करायचं. बरं चुल आहे तुम्हाला, हा पण चुलीवर चला आता दाखवा कुठे टाक्या, त्याच्याला नेऊ द्या. हा चल. हे बघा इथं आणून ठेवलं. हाय का अख्ख्या गावाच्या टाक्या सगळे लोक बघत आहेत टाक्या कुठे गेल्या. 7-8 टाकी इथं आणून ठेवल्या. त्यांची पण काही चुकी नाही. काय झालं ते इराणमध्ये युद्ध सुरू नाही का, मग त्यांना कोणीतरी सांगितलं की गॅसची टाकी आता मिळणारच नाही, मग ती भेलं आणि त्यांनी सगळ्या गॅसच्या टाक्या इथं आणून ठेवल्या. अहो पण विचारपूस करायची. आता गाप पसरली सगळीकडे याच्यावर की बघ गॅस टंचाई झाली वगैरे, पण लगेच एवढं शासन हे करणार नाही. शासन बी देईन ना काहीतरी, याच्यावर उपाय करीन ना. अहो श्रीमंताचं होईल पण आमच्या गोरगरिबांचा हाल किती आहे इथं. ते आहे आता सगळ्याचीच हाल येतं, श्रीमंताचे नाही आता आमचे बी हालत, सगळ्याचे बाकीचे बी हालच येतं. पण सगळ्या गॅसच्या टाक्या, गावाच्या जर गॅसच्या टाक्या सगळ्या जालेन चोरून आणून ठेवल्या, घरी नेलं तर गावातल्या लोकांनी कसं करायचं? हा तुम्ही त्याला समजून सांगा बाबा युद्ध एक ना एक दिवस थांबणार आहे, काही दिवसात युद्ध थांबणार नाही, परत सुरळीत होईल सगळं. आता बाकीच्या सगळ्या 10-12 चुली बंद झाल्या असत्या ना याच्यामुळं. त्या जाल्याच्या डोक्यात कोण काय घालतंय काही कळतच नाही बा. काय माहिती आता त्याला. हा त्याला काही सांगावं नाही असं झालंय. आता एक काम करा, त्या उचलणार नाही टाक्या फुल भरल्यात, त्याला सांगू आणि त्याला उचलायला आणलं. चला त्याची चूक बी त्याला लागते. चला बरं बरं झालं तुम्ही सांगितलं. कशाला फोन करून बोलून घेतलं मला? कशाला फोन करून बोलवून घेतलं म्हणजे? बसलो होतो मी आपला ते पारावर. त्या ज्यांच्या गॅस टाक्या येत्या ना त्यांना परत करा. ए डोक्यावर पडली का काय? त्यांच्या कशाला परत नेऊन द्यायच्या, आपल्याला लागणार नाहीत का? अहो डेप्युटी भाऊनी कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला, चालले होते माझ्यासमोर, माहितीये का? आणि त्यांना कोणी नाव सांगितलं माझं? त्यांना कोणी मीच नाव सांगितलं होतं. तू येडी आहे का काय रे पारेदार? डोक्यावर बिका पडली तसं का नाही काय? हो, नाव सांगितलं म्हणजे तुमचं कंप्लेंट करायला नाव नव्हतं सांगितलं मी. घातली माही सगळी गावात. अहो माझं ऐकून तरी घ्या पहिलं नीट. डेप्युटी भाऊ कंप्लेंट करायला चालले होते, मग रोड मध्ये मला भेटले, मग मी त्यांना विचारलं कुठं चाललाय म्हणून, तर म्हणले गॅस टाकी चोरीला गेल्यात त्याची कंप्लेंट करायला चाललोय. मी म्हणलं नका करू, ते माझ्या नवऱ्यानीच आणल्यात म्हणून. मग बरोबर आहे ना, उद्या जर त्यांनी कंप्लेंट केली असती अख्ख्या गावात थुतू झाली असती तुमची. आता नाही झाली का तू? ते मला म्हणल्यात की मी कोणाला सांगणार नाही म्हणून. आणि तसं बी तुम्ही मला सांगा, लोकांच्या गॅस टाक्या घरी आणून त्याच्यावर आपण भाकरी करून खायच्या का आणि त्यांनी उपाशी मारायचं का? तुझ्यासाठीच केलं तर पारे मेथी. अहो मायासाठी केलं होतं, पण लोकांचं घर जाळून आपलं कशा भाकरी खाणार आपण? हा त्यांना पण 4 घरचं आपल्याला हे बंद होईल ना त्यांचं खाणं पिणं. काय खाणं पिणं? मग गॅस टाके चोरणं सोपं आहे का? त्यांच्या घरी आणपाणी कसं ते कसे बनवणार? चला मी एखाद्या वेळेस चुलीवर बनवून तरी तुम्हाला खायला घालीन. आणि असले काय उद्योग करत जाऊ नका. डेप्युटी भाऊ म्हणल्यात की एवढ्या वेळेस मी माफ करतो आणि पोलिसांना नाही काय सांगत आणि माणसांना पण कुणाला काय सांगत नाही म्हणून. मग आता काय करू मी? आता एक काम करायचं, ज्यांचे गॅस टाके येते ना त्यांच्या देऊन या. हा देतो बाबा देतो. हा अरे पारीला बी अक्कल नाही. चांगलं झाले असत्या 6 टाक्या. जाऊ दिन ज्याल्या लोकांची बी किती तारमळ चालली असेल आता टाक्या वाचून. चल भो एकाला नेऊन देतो. झाल बा. हा अरे आपल्या गावातली एकमेव गोरटेली लाल माणूस दिसला नाही. लाल गाजऱ्या. हो डेपोटी त्याला कडा झालाय. खडा हा पित्ताचा खडा झाला काय? पित्ताचा नाही, मग? मुतखडा झालाय. मुतखडा. खडा किडनी स्टोन होय. अहो किडनी स्टोन नाही डेपोटी, मग? मुतखडा झालाय त्याला. मुतखडा त्रास होतोय त्याला उभं राहिलं तरी. तेच ते किडनी स्टोन. नाही किडनी स्टोन नाही, तो मला म्हणला मुतखडा झालाय. तुला मुतखडा म्हणला का? हा दादा किडनी स्टोन म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये मुतखडा म्हणतात. असं आहे वय. मला वाटलं मला लापाट बोलतो का काय नको. त्याला सांगत असं मुतखडा जरा झालाय. थोडा आरो वगैरे बसून घे, बोरचं पाणी पितो, खडा व्हायचं नाही तर काय होईल? वरचं पाणी पेट डेपोटी. मग लाल पाणी पिते लय पितो. मा चूर चूर घेतो घालास. लाल पाण्याने खडा घसरतो बहुतेक. ते ना हे बोरच्या पाण्यानेच होतंय. हा वय. हा आता एवढा खर्च झेपन का त्याला? खर्च म्हणल्यावर तर अंगावर काटा येतो त्याच्या. झेपायला काय झालंय काय रोग आलाय त्याला. अरे. त्याच्या बँकेले भरलेल्या डेपोटी अरे. तो दाखत नाही. लाल गाजरे खायचं एक आणि दाखायचं दाखवायचं एक. एक.
त्याला कसं आहे माहितीये का पैसा मश आहे हा. पण चिकट एवढा आहे ना लय चिकट येते काही ना काही डोक्यात चिज असतं अंगावर काढितो होय, पण दवाखान्यात जाणार नाही. आता तुला सांगतो ते मूत खडा जर काढला ना हा. तर अक्षर तो खडा सगळं फेकून देणार नाही अंगठी नाही करावं. नाही आणखी नाही डेपोटी सगळ्या गावाला जाकीन मला माय एवढा खडा निघला म्हणून. झाल्या तू म्हणतो याला गेलाय शामरावचा मेवना इकडे आहे. कुठे हे काय बघा ते दाजी. राजे हा राम राम डेपुटी. या ना नाही नाही अहो जरा मला घाई आहे, मी परत येतो ना तुमच्याकडं. यावं जातान या या राव काय म्हणता डेपुटी? काय नाही काय चालली गडबड काय नाही डेपुटी मजेत आहे. काय मेवण्याचा खडा काढून आणता काय काय ते थोतांडे राव झाला 3 MM चा मुतखडा आणि सारा गाव भरते दिंडराव पेटवला मुतखडा झाला ना ऑपरेशन. अरे थम्सअप पेलं तो खडा निघून जाईन राव त्याचा. ते थन्सअप नाही लागत त्याला आपलं लाल थन्सअप लागत. हा ना तुला मित्र जास्त माहिती माझ्यापेक्षा भाऊ काय लागत आहे ते मला काय माहिती. मित्राने जर खर्च केला असता मोठ्या थम्सअपचा तर ते खडा पडून गेला असता. हो पण मित्र आहे चिकट कोण मी कसा खर्च करीन तो आहे ना खर्चाला खर्चच करतो तसं मन मोकळं करतो का मग मी बी केला असता मन मोकळं. शामराव कसा आहे व्यावहारिक माणूस आहे 1 रुपया कोणाला जादा देणार नाही 1 रुपया कोणाचा कमी घेणार नाही. हा. त्यांच्यासारखा माणूस व्यवहाराला नाही मग खर्च करायला करतो तो पण ज्याला करायचं त्यालाच करतो आपल्यासारखेला नाही कधी. अहो डेपुटी मी जर त्याला बोललो ना कधी समजा काय किराणा घेतला काय घेतलं पैसे एक मन सांगतो तो मला काय? काय अहो, दाजी घराला घर खावं पण व्यवहाराला चोख राहावं. नाही बरोबर आहे दाजी आता तुम्हाला वाटतं बघ काही चांगलं चुंगलं खायचं कधी किराणा दुकानातून घेतात पण सारखंच कोण देईन तुम्हाला. आता तुम्हाला कायम गावात राहायचं म्हणलं तुम्हाला कवर देईन. आता तुम्ही एक काम करा आता तुम्हाला कामाने मग यावंच लागत ना आपलं काही लागलं तर पैसे देऊन घ्यायचं जरी जावई असले ना गावाची कोणावर बोज नाही राहिला पाहिजे. नाही नाही तुमचंही म्हणणं बरोबर आहे आपलं डेपुटी. उजळ माथेने जगायचं. बरोबर आहे बरोबर आहे. काय भानगड काय काय खरं अरे काही नाही अरे ए, कशाला काय मग हे करतो काय अरे काही नाही डेपुटी फुलं आहे फुलं. फुलं देवाला आणले काय नाही हो देवीला आणले. देवीला हा. म्हणजे देवीला रेशमा देवी. डेपोटी आपल्या गावात कोणती रेशमा देवी आली आता नवीन मला तर आतापर्यंत दिसली नाही बघ कुठं असले तर सांगा भाऊ मी तिला नवस बिवस करतो. झाल्या ही गावातली देवी नाही ही घरातली देवी आहे. त्यांच्या मंडळीचं नाव काय आहे आपल्या अक्काचं आकाचं नाव आहे होय रेशमा. अरे माझ्या बायकोला फुलं लय आवडता हा. म्हणून मी तिला फुलं घेऊन चाललोय अच्छा, बायकोला अच्छा, माझ्या. अच्छा. बर 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 चालेल चला येऊ मी. हा या डेपोटी हा? दाजी गेल्यावर माझ्या डोक्यात आलंय काय अक्का तर येतो नाहीये. कुठं गेली अक्का कुठं गेली म्हणजे त्या श्याम्याचं दुःख होतं श्याम्या सोबत गेलेली आणि त्याच्या फुलं नव्हते डेपुटी. मग मी माझ्या सख्या डोळ्यानं बघितलेलं त्याच्यात गाजरा होता. गजरा होता हा यार मग काऊन पाहता आणि ते दाजी घरच्या देवीला चाललंय रेशमा ताईला चाललंय म्हणून घरच्या देवीला रेशमा ताई गेली तिकडे दवाखान्यात आणि आता कुठं घरच्या देवीला. अरे ह्यो दाजी चावड दाजी माझ्या आत्ता लक्षात आलं ताई तिकडे गेली असेल आणि ह्या माणसाला मोकळं रान सापडलं. कस काय मोकळं रान कुठं सापडन त्याला मोकळं रान. तुला सांग का ज्या दाजी दिसतो तसं नुसता वरून भोळा दिसतो. काय दाजीचा असे हातभर गाजरा आणि केसभर नाजरा. आता ह्यो गाजरा कोणाला चाललाय माहितीये का कोणाला तू चालला सुगंधा ताईला. काय मग सुगंधाला सुगंधाला मेवणी म्हणतो तिथं जायचं घोळकी लावायची चहा प्यायचा. आता काय सांगायचं काय आता मला बऱ्याच जणांना ऐकायला भेट काय सांगता म्हणजे डेपुटी मी हे दाजीच आहे ना शाका लाका बुम बुम आता आहे ना जाल्याचं डोकं फिरलेलं आहे त्याचं डोकंच फोडून टाकतो टकलीत फोडीन मी आता. अरे शाकाला का बुम बुम तुला काय झालंय पण जाऊ दे ना ती मेवणी म्हणते ती एकमेकाला मेवना म्हणते आणि तुला काय एवढं हे झालं. काय झालं म्हणजे डेपुटी अहो बाहेर गावून येऊन आपल्या गावातल्या बाईवर डोळा ठेवायचा म्हणजे हे जाल्या खपून घेणार नाही तुम्ही घेता असले तरी मी जातो बघतो त्याच्या येडा जाल्या अरे ती मेवणी म्हणते त्याला ए जाल्या मला लागलं होय कुठं गेलाय बघू तारा तारा चालत राव तब्येत वाढली तर वाढली. काय रे तुला कुठं नाच अरे चालेल अरे कुत्रा माझा लागले काय चाललं एवढा ताडा ताडा. कुठं म्हणजे मग तू कुठं चाललास. त्याने ते डेपुटीने टाइम सांगितलं तेव्हा चाललंय. हे डेपुटीला चौताळलेले डेपुटीकडे जाऊ नको. बरं काय टाइम बोल पटापट. तुला कुठं जायचं काय काम आहे सांग ना. अरे टाइम रानात जायचंय. हे ते काम बिम जाऊ दे खाड्यात आपल्याला आहे ना एक मोहीम राबायची येतो का. भाऊ काय मी पेक्षा आहे ना मला डेपुटी महत्वाची तर राहते मी चाललो. हे तिकडे नको जाऊ भो डेपोटीचे ना पायाची आग मस्त का शिरलेली एका रापाट्यात तुम्ही पॅन्ट ओली करायला बसलेत मी सांगतोय तसं कर. काय झाला बोल. दाजी थांबा. काय झालं
काय नाही, तुम्ही दिसले म्हणून आवाज मारलाय मी तुम्हाला. अरे आता तू तर तिकडे होता ना. इकडं म्हणजे तुम्ही छोटी इकून असे फिरत इथं आले, मी सर धोपट आपलं तुमच्या पैसे आलोय. बर बर बर. काही म्हणा बर का दाजी, तुम्ही जर गॉगल लावला ना हा. लय भारी दिसतात. मुक्याम खुश व्हा, त्याच्यासारखे दिसतात. गॅम्बो खुश हुआ. लाका 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 नाही का त्याच्यासारखे. हा, आपलं तो रजनीकांत. अहो हा रजनीकांत सारखे दिसतात. हा रजनीकांत भारी हिरो एकदम. हो रजनीकांत नाद नाही करायचा. पण दाजी तो आपला गॉगल बिगल पुसून लावित असतोय, तुम्ही पुसून लावा ना तुमचा गॉगल. लय घाण झाली तो तुमच्या चेहऱ्याला शोभत नाही. पिशवी धर रेडी गाई. ठीक आहे मागून वाज घेतो का आता काय? आता तू रजनीकांतचं नाव घेतलं ना, हा तो त्याची स्टाईल माहिती आहे का तुला? काय ठीक आहे, तुला रजनीकांतची स्टाईल माहिती आहे का? नाही ना दाजी. नाही 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 बघ, असा चष्मा धरायचा, हा. हा असा धरायचा आणि असा फिरून असा लावायचा. काय नच घालला. असा असा धरतो तो, असा हा. असा असा धरतो, असा लावतो. जा तुम्हाला नाही बदलिता येणार. झालं आता आमचं काम. रजनीकांत रजनीकांत राव, मी फक्त प्रयत्न केला त्याच्यासारखं ऍक्टिंग करायचा. काय प्रयत्न केला, घ्या ते पिशवी. तुम्हाला नाही जमणार, आता झालंय आमचं काम. चल घ्या. चला चला. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. सुगंधा सुगंधा सुगंधा, अयो काय हो दाजी? काय नाश्ता करते काय? नाही नाही, काम आवरत होते. काय म्हणता? काय नाही, काय म्हणतेस तू? तुम्ही आज इकडे कस काय? काय नाही, आलो तुला भेटायला. हा का, बोला ना मग काय म्हणता? तू काहीतरी मला आणायला सांगितलं होतं मागच्या वेळेला, आठवतं का तुला? हा काहीतरी आवडतं असं बोलले तुम्ही. हा. जिलेबी आणली काय? नाही गुलाबजामू? नाही, मग बर्फी दही वडे असं काही सांगितलं असेल. खायची गोष्टच नाहीये. अय्या, तर साड्या बिड्या तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगत असते, पण मी तुम्हाला असं काय म्हटले हो? आठव ना जरा, देन डोक्याला चालना थोडी. दाजी मला काय आठवत नाही, सांगा ना काय आणलं काय तुम्ही मला? फुलाचं काय सांगितलं होतं तू? हा फुलं, गजरा. हा गजरा. हा तुम्हाला बोलले तुम्ही मला गजरा आवडतं हो, म्हणून. हो, 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 ते आले ना मला मुंबईहून येताना आठवणीने गजरा आणि कॅडबरी घेऊन येता, माहिती का मला लय आवडते म्हणून. हो, तू मला गजरा आणायला सांगितलं होता. तुम्हाला कधी आणायला सांगितला? तुम्हाला बोलले होते ना, दाजी मला गजरा लय आवडतो. आवडतं बोलली होती दाजी, आणा म्हणून नाही बोलली होती मी. हा, पण माझा गैरसमज झाला ना. म्हटल्यावर मेवणी म्हटली गजरा आवडतो. हा कधी कधी मागायची इच्छा असते मेवण्याला, पण ती डायरेक्ट नाही म्हणणार, मग आपण समजून घ्यायचं. समजणे वाले को इशारा काफी होता है. असं का? हा. तर तुम्ही गजरा घेऊन आले हा, घेऊन आलो गजरा. आणि तुम्ही एकटे झाले का? शामरावला कोण नाही आणलं? अगं शामराव ते दवाखान्यात ऍडमिट आहे ना, त्याचं थोतांड, त्याचं ते ऑपरेशन जरा आता बरा झाला, बसला मोबाईल खेळत. हा मग तुम्ही भेटायला जायचं दाजी. भेटून आलो मी त्याला. काल मी दिवसभर दवाखान्यात होतो, डॉक्टरशी बोललो. डॉक्टर बोलला आता त्याची तब्येत बरी आहे, त्याचा डिस्चार्ज होईल उद्या. बरं वाटतंय का त्यांना आता? हा, बरं मला बी वाटतं. जावं लागेल बे संध्याकाळी भेटायला. भेटून ये ना. बरं दाखवा बरं. काय झालं ना, गजरा दाखवतो तुला. गजऱ्याचं असं आहे ना, रेशमाला गजरा लय आवडतो हा आणि रेशमाला रोज गजरे तिच्या डोक्यावर लावून देतो माझ्या हाताने. असं आहे. हा, पण आता म्हटलं तर रेशमा दवाखान्यात आहे, इकडे आलो. मग आता तिला काय झालं दवाखान्यात जायला? आता भावाबरोबर. हा हा अहो पण तरी पण तुम्ही तिला आनंदाने गजरा जर नेऊन दिला असता ना, तिला आणखीन त्या भावाच्या ते दवाखान्याच्या कामात पण अजून आनंद झाला असता. नाही नाही, देऊ तिला देऊ, पण आता तिची रिकामी जागा म्हटलं तर मेवणीला गजरा देऊ आपण. त्याची रिकामी जागा म्हणजे? अगं म्हणजे तिला मी जो गजरा देतो ना दररोज, हा तो गजरा तुला देऊ बा, एवढीच रिकामी जागा. असं असं. आता तिच्या डोक्यात मी गजरा लावून देतो. बर द्या. तुझ्या डोक्यात लावून देऊ का? नाही नाही मी हाताने लावते. बर बर बर, हे घे. हो दाजी काय आहे? अरे सुताई कस काय निघाल त्याच्यामध्ये? अगं मी गजराच आणला होता सुगंधा. हे बघा दाजी, एक तर ह्या शिकिनी नमस्कारी करत नका जात जाऊ माझ्यासोबत. एक तर मला गजरा आहे ना इतका आवडतो, इतके इमोशन्स त्याच्यासोबत माझे, आणि त्यात तुम्ही सुताई घेऊन आले. निघा बरं तुम्ही इथून. अगं नाही सुगंधा, खरंच मी गजरा आणला होता. जा इथून. काय दाजी? काय म्हणता डेपुटी? काय नाही, अजून गजरा घेऊन गावातच हिंडता का? लावला नाही का आमच्या बहिणीच्या केसाला? लावायचा ना डेपुटी, लावायचा आहे. काय दाजी, तुम्ही बी लय चॅप्टर झाले बरं का आता शामरावच्या नादी लागून. बरोबर. नाही हो. मला सांगा, आमची बहीण शामराव संघ दवाखान्यात ती गजरा आणलाय कोणासाठी? हा मेवणीसाठी आणला का नाही? खरं सांगू का? हा. सुगंधासाठी आणला. अहो आम्ही चालत्या पक्षाचे पाय ओळखणारे येत.
आम्ही खालून सांगतो वर मादी चालली की नर चालली पक्षात. बरोबर आहे बरोबर तुम्हाला ओळखणार नाही का? तुम्ही तर दाजी येत. काय झालं माहिती का, तुमच्याकडे गाजरा बघितलं का त्याच टायमाला लक्षात आलं ह्यो गाजरा अक्काला नाही चालला, ह्यो गाजरा चालला सुगंधताईला. मेवणीला लाडक्या अरे डेरी लय चावड दाजी बा. चालायचं. बर लावला का दिला का नाही सुगंधताईला गाजरा? अहो काय झालं डेपुटी, मी सुगंधाकडे गेलतो गजरा घेऊन. हा एकदम तिला बोलवलं, मस्त गाणं बिणं म्हणलो छान. सुगंधा आली गजरा घ्यायला आणि पाहतो तर याच्यात डेपुटी गजराने सुत देण्या याच्यात. सुतळे आणले होते काय सुगंधाला अयो, तोंड दाजी, आवळायला? अरे मी कसली सुते आणू, मी तर बस स्टँडला उतरलो, तिथे गजरा पाहिला मस्त एक सुगंधाला गजरा घेऊन आलो राव. काय तुमच्या गावात काय भुताटकी आहे का काय डेपुटी? दाजी तुम्हाला सांगू का, गावात भूताटकी नाही, पण तुमच्यासारखे चॅप्टर लोक दिसले का आमच्या गावातली भूत जागे होतात. भूत माहिती कोण तुम्हाला? कोण जाता येता भूत भेटलं होतं का एखादं? हा, कोण रो? जाल्या आणि डिग्या भेटले होते मला. हा मग हे जिवंत भूत आहेत ना, यांनी तुमचा कार्यक्रम केला. मला थांबवलं. जाल्या म्हणतो दाजी तुम्ही लई भारी दिसता, रजनीकांत सारखे दिसता. हा. मग त्याच्यात मी त्याला आनंदात रजनीकांत सारखा माझा गॉगल फिरून दाखवला. मग काय झालं, जरा आपल्या गावातले दुसरे जे सगळे तुम्हाला दाजीच म्हणतात, मी लय चॅप्टर आहेत. तुमचा गजरा कुठं गेलाय ना मी तुम्हाला दाखवतो, चला माझ्याबरोबर. चला. चला जालू, अय जालू, रुपा जालू कुठे हो? त्यांनी गेला असतील कुठं तर उंड गायला. घरी नाही आला का? कशाचं येते तर घरी खायचं आणि निघायचं. आज काय सुट्टी आहे काय त्याला? मग काय तर. हा म्हणूनच मला पारापाशी भेटला. पण जरा नवऱ्यावर तुम्ही लक्ष देत जा. आता किती लक्ष द्यावं, मला म्हणलं तुमच्याकडे चाललोय म्हणून. माझ्याकडे आलता, माझ्याकडे काय तो पारावर बसला होता, हा. गजरा घेऊन आलता काय तुम्हाला? गजरा? हा आणि गजरा कशाला आणतील ते? नाही काय आणला. संसद बी नाही, काय बर्थडे नाही, अॅनिव्हर्सरी कशाला घेऊन येतील मग? बघितलं का दाजी, ऐका इकडे बायको राब राब रागते, ह्यो माणूस गजरा कोणाला घेऊन गेला आता काय माहिती. बरोबर आहे. एक काम करा तुम्ही ना, सुगंधाताईच तिथे जाऊन बघा काय चाललंय जालू शेठचे थेर. ह्यांनी सुगंधताईला गजरा आणलाय? आम्ही तोंडाने सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन बघा ना. हा हे सोन्यासारखी बायको राबती येड्या, आणि कुशल दाजी हे गजरा घेऊन जातो येऊ. आता तुम्ही फक्त बघाच. अरे जायबाई बरोबर त्यांनी 7 फेरे घेतले, त्याच्याशी तरी त्यांनी व्यवस्थित राहावं ना राव. आता त्याच फेऱ्यात बघा कसा गाडते मी बी. आता तुम्ही गंमत बघा गजऱ्याची. तुमचा बदला मी कसा घेतो ते. तुम्हाला परत तुमचा गजरा चोरीला जायला पाहिजे, पण अशी आदल तुम्हाला बी घडम बरं का. त्याच्यामुळे जरा गजऱ्यापासून जपून बरं का. गाव लोकांच्या नजर आहेत तुमच्यावर. हा बरोबर आहे. हे तुमचं आता बालन टाळून माझ्या जालेवर नेलंय. हा मी आभारी डेपुटी. हा गॉगल सारखे तुमचे डोळे काळे नाहीत ना, चांगले डोळे आहेत. चला माझी चूक माझी चूक ग. अगं बया, एवढा आनंद, एवढा आनंद. पण सुगंधा तुला माहितीये का, काय? हा श्याम्याला खडा झालाय खडा. अरे हा, तुम्ही गेलते का भेटायला? भेटायला मी कशाला जाऊ, त्याला झालाय मुतखडा. मूतखाना तो काय आजार असतो का? अहो ते निघून जात असतो, तो भेटून यायचं दवाखान्यात जाऊन. मी जाय ना भेटायला त्याला. असं नाही करायचं जालू भाऊजी. तू मला भेटायला आलता का, माझ्या पोटात दुखत होतं तवा. अहो त्यांनीच दवाखान्यात त्यांना जवळ डेपुटीला सांगून आज थोडी आहे. ए पण सुगंधा हा. ती जाऊ दे बर का, मी तुझ्यासाठी ना एक गोष्ट आणलेली. अयो एवढं हसून हसून सांगितल्यावर लईच आनंदाची गोष्ट दिसते. दाखवा बरं काय आणलं. नाच करायचं नाही जाल्याचा. सुगंधासाठी जाल्या ना काही बी आणीत असतो. हा जे आवडन ती वस्तू आण तू. हा गाजरा. आणि तुम्ही कुठून गजरा आणला? कुठून म्हणजे? अरे दुकानातून गाजरा आणलाय जाऊन मी. अहो ते दाजी बी आले होते, ते बी म्हणे गजरा आणला म्हणे, पण त्याच्यामध्ये सुतळी निघाली पिशवीत. तो गजरा तुम्ही तर नाही चोरला? मी चोरीत असतो हे जाल्या तो गाजरा. ते जाजीकडे आहे का रुपडी सुद्धा चालले गाजरा आणायला, आले ते सुतळी घेऊन. बरं मग आता हा गजरा आणला असेल तर लावून द्या मग मला डोक्याला. मग आता नाही जाऊ द्या, मी माझं माझं लावून लावतो ना. दे इकडं. गजरा हे गजऱ्यावाली ला ला ला. लावा अजून गजरे लावा. हा कधी बायकोला नाही गजरा आणला आणि ह्यांना गजरा घेऊन आलाय तुम्ही होय? बघितलं का त्या बघ तो गजरा. सुगंधा म्हणली माझ्या डोक्याला बांध, म्हणून मी बांधलो आपला बसलो ए होतो बाई इथं. बांधला बिनला नाही, त्यांनी आणला ते म्हणे मी लावून देतो. म्हटलं द्या मग लावून. अहो बायकोला कधी सणासुदीला का, कधी अॅनिव्हर्सरीला का, बर्थडेला दिला का गिफ्ट कधी? हा रूपाताई पेटली गाड्या आता. हसू नका, अशी गत तुमची झाली असती, आमची रेशमाताई असती तर तुम्हाला लय आवडत आहे.
सुगंधाताईच्या केसाला गजरा लावायचे. साधा गजरा देणं होईना ही तर ह्यांच्यासाठी घेऊन आलाय वय. मी सांगितलं होतं तुझ्या नवऱ्याला मला गजरा घेऊन ये म्हणून, तेच घेऊन आले होते. मग तुम्ही सांगायचं ना की तुमच्या बायकोला द्या म्हणून गजरा. अगं बाई मला काय माहिती का त्यांनी तुला आणला का नाही आणला, अरे काय बडबड लावली केव्हाची. ओ काढा तो गजरा काढा. घ्या आणि लावा तुमच्या बायकोच्या केसाला. ओ एवढं नका बोलू. आणि तुम्ही चला घरी, तुम्हाला दाखवते गजरा कशा लावते. उठा उठा लवकर. जा ना पटकन. हा बघितलं ना आता कशी फजित झाली. डेपुट एक काम करू का? काय तिला मी गजरा घेऊन देऊ सुगंधाला एक. काय लाच सोडी तुम्ही, हाल करून घ्यायचे का तुम्हाला? ते रूपाताईला जर कळलं ना तुमच्या सुगंधाताईला तुमच्या मंडळीला जाऊन हे करीन, कळ लावीन, गावातून फेरी काढीन तुमची. आणि तुम्ही इथून पुढे त्यांच्याकडनं काय घ्यायचं तुझ्या ना. नवऱ्याला माझ्या दारात पाठवायचं नाही. पण नाही, तुम्ही जर ह्यांच्या दारात परत जर आला ना तुम्हालाच बघते आता. घरी जाऊन तो एकमेकाचा बार केस धरावा, जा. हा बर गाड्या बोल. हा. तिथं गजरे लावत बसताय, तुम्हाला शोभत का हो जरा तरी. हा अरे पारे मी नव्हता आणला गाजरा. मग ती श्यामीचे दाजी नाहीत का, ते दाजीनी गाजरा आणला होता सुगंधासाठी. का लोकांच्या दाजींवर नाव घ्यायला लागलाय. ती दाजी किती चांगले आहेत माहिती नाही का मला. चांगले अरे लय काळे तर मनानी ते कसे आहेत शाकाला का बुम बुम आहे, त्यांनी तिच्यासाठीच आणला होता, मी नव्हता आणला. अहो ते मस्त चांगले आहेत. तुम्ही किती कपटी म्हणायचंय मला माहित आहे. सुगंधाताईसाठी तर तुम्ही किती काय काय करता माहिती नाही का मला. लाज वाटली पाहिजे थोडी तरी तुम्हाला. गजऱ्यात आणला का कधी माझ्यासाठी गजरा. मग लाव ना त्या डोक्याला लाव गाजरा धर. आता लावा तुमच्या डोक्याला, नाचा आता गावभर. मा डोक्याला लाव. हा गजरा है मोहब्बत वाला, मैंने तो काने पे डाला, मैंने गजरे में ली मेरी जान, मोहब्बत है मेरी शान. सोडली काय अख्खी सोडली? लाज सोडली ह्या माणसाने ग. भारी दिसत नव्हतं मी. अहो काय करताय तुम्हाला कळतं का. निवड बेकार माणूस आहे हे. जावा नाचा अजून गावभर.